श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 96वा द्वादश स्कंध वेद विवरण सूत म्हणतात, हे शौनका, परमेष्ठी ब्रह्म जेव्हा नवीन सृष्टोत्पत्तीसाठी पूर्वसृष्टीचे ज्ञान व्हावे म्हणून अंतर्मुख झाले, त्यावेळी त्यांच्या हृदयात एक नाद उमटला. आपण सुद्धा अंतर्मुख होऊन सर्व मनोवृत्ती रोखल्या तर आपल्यालाही या अनाहत नादांचा साक्षात्कार अंतरंगात होतो. त्या नादाची उपासना आधी भौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक त्रिविध दोष समाप्त करून मोक्ष मिळून देते. त्या अनाहत नादातून अ उ म या 3 मात्रांनी युक्त असा ओंकार प्रगट होतो आणि हेच त्या परब्रह्माचे बोधक तत्व आहे. अ उ म हे 3 वर्णच सत्व, रज, तम या 3 गुणांना तसेच नाम आणि अर्थ असणाऱ्या ऋक्, यजुः, साम व जागृती, स्वप्न, सुषुप्ती, भू, भुवः, स्वः या 3नांनाही धारण करतो. अर्थात सर्व मंत्र, उपनिषदे इत्यादींचे बीज आहे. याच ओंकारापासून ब्रह्माने अंतस्थ, ऊष्म, स्वर, स्पर्श, ह्रस्व, दीर्घ इत्यादींनी युक्त वर्णमाला केली. अशा रीतीने ब्रह्मदेवांनी त्यांच्या पुत्रांना नंतर त्यांच्या शिष्यांना शिकविले. पुराण कशाला म्हणतात याचीही 10 लक्षणे सांगितली आहेत. 18 पुराणेही सांगितली आहेत. वेदांचे आत्यंतिक ध्येय म्हणजे भगवद्भक्तीच. सनक सनंदनापासून नारद मुनी, व्यास, शुक अशा गुरुशिष्य परंपरेतून वेदांचे वर्णनच नव्हे तर मर्मही स्पष्ट करून सांगितली आहेत. वैशंपायनाचा शिष्य याज्ञवल्क्य याने यजुर्वेद शिकला. एकदा तो गुरूंना म्हणाला, गुरुजी, या चरकाध्वर्यूने आपल्यासाठी केलेला श्रापविमोचन विधी पूर्ण फळ देणार नाही, कारण त्याच्याकडे तेवढी शक्तीच नाही. असे म्हणणे म्हणजे त्या ब्राह्मणाचा अपमानच आहे. त्यामुळे तू माझा शिष्य म्हणवण्यास अपात्र आहेस. माझी विद्या परत दे, म्हणाले. असे म्हणताच याज्ञवल्क्याने यजुर्वेद ओकून टाकला. ब्राह्मणाचा अपमान करणे हा अपराध आहे, म्हणून वैशंपायनाने शिक्षा दिली. गुरुला असा शिष्य तयार करावयाचा असतो. त्याच्यात लिद्देचेही अहंगंड चालत नाही. वेद ओकून टाकला म्हणजे अक्षरशः ओकणे अभिप्रेत नाही. हठयोगाच्या एका क्रियेत हे शक्य आहे असे एका प्रवचनात मी ऐकले होते. तथापि ओकणे ही प्रक्रिया प्रतीक्षित क्रिया आहे. तोंड आणि जठराशी संबंधित आहे. अन्न ग्रहण करणे आणि ज्ञान ग्रहण करणे यातील क्रिया वेगळी आहे. अन्न पोटात जठरात ग्रहण होते, तेथून तोंडावाटे उलटू शकते. ज्ञान बुद्धीत, मेंदूत जाते, तेथून ते वस्तूप्रमाणे बाहेर पडत नाही. याचा अर्थ याज्ञवल्क्याने ते वेद म्हणणे टाकले असा घेता येईल. पुढे तो तैत्तिरीय शाखा म्हणून प्रसिद्ध झाला. वेदांच्या जशा शाखा सांगितल्या तशा शिष्य शाखाही वर्णिल्या आहेत. त्यांचीच बहुतेक नावे प्रचलित गोत्र प्रबोधासाठी आली आहेत. हा सगळा तांत्रिक भाग आहे. श्रीमद भागवत भक्तिरसायन या दृष्टीने पाहिले की ज्ञान आणि भक्तीचे बांज जाणवत नाहीत. असो, भगवंताचे वर्णन भागवतात प्रचुरतेने आले असल्यामुळे अल्पज्ञानांना की पुनरुक्ती वाटू शकते. तथापि भक्ती म्हटली की तीच संकीर्तन ओघानेच येते आणि नाम हे संकीर्तनात पुन्हा पुन्हा घ्यायचेच असते. तेव्हा तेही भजनच आहे आणि परमात्म प्राप्तीचे साधन याहून उत्तम अन्य नाही.